नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजचा हा व्हिडिओ खूप असा स्पेशल असणार आहे पहा, कारण या व्हिडिओच्या मार्फत आज आपण पुण्यामधल्या ज्या टॉप 5 कंपन्या आहेत तर त्याच्याबद्दल जी रिक्रुटमेंट असणार आहे, जॉब व्हॅकन्सी आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर असाल किंवा जरी तुम्हाला एक्सपिरियन्स असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि एक कंपनीमध्ये पहा तुमचं कम्युनिकेशन स्किल्स जरी एवढं हार्ड अँड फास्ट जरी नसलं तरी यू कॅन एलिजिबल फॉर इंटरव्ह्यू। ठीक आहे, तर आपण त्याच्यामुळे सगळ्या प्रकारे म्हणजे ज्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशा सगळ्या कॅन्डिडेटला मदत होईल। आणि एमएनसी कंपन्या आहेत, ठीक आहे, काही डोमेस्टिक एखादी कंपनी डोमेस्टिक असेल पण ऑल अदर आर कंपनीज आर फ्रॉम एमएनसीज। ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये पहा कुठल्या कुठल्या कंपनीसाठी रिक्रुटमेंट असणार आहे, तर कॉग्निझंट साठी आहे, WNS साठी आहे, ठीक आहे, फायनान्स कंपनीसाठी आहे, इक्लर्स साठी पण पुन्हा एकदा रिक्रुटमेंट आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेलच। आता वन बाय वन आपण एका एका कंपनीची माहिती देऊया। जॉब डिस्क्रिप्शन बद्दल माहिती सांगतो, याच्यामध्ये लोकेशन कुठं असेल किंवा तुम्हाला स्कोप कोण आहे, कॉन्टॅक्ट पर्सन कोण असेल, जॉब डिस्क्रिप्शन काय, लोकेशन काय आणि डेट काय असणार आहे, कुठल्या डेटला, महत्वाचं म्हणजे कुठल्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, आता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे। तर पहिली जी कंपनी आहे तर याच्यामध्ये पहा WNS साठी रिक्रुटमेंट असणार आहे। कंपनीचे जे लोकेशन आहे तुम्हाला माहितीच आहे, विमाननगर या ठिकाणी त्या लोकेशन आहे। तुम्ही मॅपला WNS सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल पहा। ठीक आहे, तर WNS मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे ऑर्डर टू कॅश किंवा R2R मध्ये। त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय काय दिले आता आपण हे समजून घेऊया। तर WNS साठी जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे ते काजोल सिंग असं त्यांचं नाव आहे पहा। ऍड्रेस जसं तुमचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, विमाननगर विकफिल्ड IT पार्क पुणे महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे। आणि जसं तुमच्याकडे काय स्किल असायला हवं, O2C ज्याला आपण म्हणतो ऑर्डर टू कॅश किंवा R2R म्हणजे रेकॉर्ड टू रिपोर्ट। आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय हे समजून घ्या। AR कॅश ऍप्लिकेशन्स मध्ये पहा, आयडेंटिफाय अँड वर्क टुवर्ड्स इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट रिझल्टिंग इन प्रोसेस इफिशियन्सी। कलेक्शन व्हॉइस कॉलिंग असू शकतं, डिस्प्यूट मॅनेजमेंट, कस्टमर अकाउंट रिकन्सिलेशन, कॅश ऍप्लिकेशन अकाउंट रिकन्सिलेशन। याच्यामध्ये तुम्हाला जर नॉलेज असेल तर पहा वेल अँड गुड आहे। याच्यामध्ये काय काय दिले त्यांनी हे समजून घ्या। रिस्पॉन्सिबली गुड अकाउंटिंग नॉलेज, रिपोर्टिंग इन एक्सेल PPT, एक्सपिरियन्स लीडिंग एट टीम स्टेक होल्डर मॅनेजमेंट, कस्टमर ओरिएंटेशन, अकाउंटेबिलिटी, कोलॅबोरेशन अँड टीम वर्क। जसं बघा गुड कम्युनिकेशन स्किल रिक्वायर्ड आहे, जसं आपण ऑलरेडी WNS चा अगोदर पण व्हिडिओ शेअर केलेलाच आहे। याच्यामध्ये जसं आपण सांगितलं होतं पहा, WNS मध्ये ज्यावेळेस रिक्रुटमेंट असतं किंवा जॉब व्हॅकन्सी असेल तर कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग असलं पाहिजे पहा। आणि जॉब डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन करतात आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला असेल तर तुम्हाला तसा एक्सपिरियन्स आलाच असेल पहा, कारण एक्सपिरियन्स त्या ठिकाणी पहा ते कम्युनिकेशन चेक करतात। आता जनरल लेजर मध्ये काय काय सांगितलं हे समजून घ्या। नॉलेज ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल, जनरल एंट्रीज अँड रिकन्सिलेशन, ठीक आहे, फिक्स ऍसेट क्लोजिंग अँड रिपोर्टिंग। याच्यामध्ये काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, एबल टू हँडल टास्क अलोकेटेड इंडिपेंडेंटली एज पर द स्पेसिफिक क्लायंट प्रोसेस अँड इन्शुअर कंप्लायन्स इन द टर्म्स ऍट अँड अॅक्युरसी आफ्टर ट्रेनिंग, एक्सेल नॉलेज रिव्ह्यू ऑफ ऍक्टिव्हिटीज अँड रिकन्सिलेशन। तर तुमच्या लक्षातच आलं असेल पहा, याच्यामध्ये ज्यांना रिकन्सिलेशन किंवा ऑर्डर टू कॅश R2R मध्ये नॉलेज आहे अशा कॅन्डिडेटसाठी, म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये जे कॅन्डिडेट्स प्रिफरेबल आहेत तर त्यांच्यासाठी हा जॉब असणार आहे। याच्यासाठी एज्युकेशनल डिटेल आहे पहा, बीकॉम ज्यांचं झालेलं आहे किंवा कॉमर्स डिग्री ज्यांच्याकडे आहे। आणि टोटल या ठिकाणी पहा 15 ओपनिंग असणार आहेत। याच्यासाठी जो एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे हा आहे पहा 1 ते 5 वर्ष किंवा 1 ते 7 वर्ष एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे। आणि विमाननगर लोकेशन आहे। आता याची डेट समजून घ्या, कुठल्या डेटला याचा इंटरव्ह्यू आहे WNS साठी। तर WNS साठी जे इंटरव्ह्यूची डेट असणार आहे ही पहा 24 आणि 25 तारीख असणार आहे, 25 मे। आणि टायमिंग यासाठी राहणार आहे 10:30 AM टू 2 PM। या ठिकाणी 2 PM जरी दिला असेल तर तुम्ही एकदा एंट्री केल्याच्या नंतर पहा मिनिमम 4 ते 5 या ठिकाणी इंटरव्ह्यूला WNS साठी टाइम होऊन जातं बा। डिपेंड्स करतं कॅन्डिडेट्स किती आहेत या ठिकाणी, तुम्ही इंटरव्ह्यूला म्हणजे किती कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यानुसार तुमचा नंबर कधी आहे किंवा रिक्रुटर तुम्हाला कधी बोलवत आहेत तर त्यानुसार तुम्हाला वेळ लागू शकतो।
ठीक आहे. तर W साठी बघा कम्युनिकेशन स्किल रिक्वायर्ड आहे. लोकेशन तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा डेट पण तुमच्या लक्षात आलीच असेल. कॉमर्स जे ग्रॅज्युएट आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये, दॅट कॅन्डिडेट्स कॅन एलिजिबल फॉर दिस जॉब. आता याच्यामध्ये अजून काय काय सांगितले त्यांनी समजून घ्या. प्रिफर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल मध्ये असं दिले, सॅप ERP एक्सपिरियन्स प्रिपेअर्ड 0 to 30 days जॉइनर, रेडी टू वर्क फ्रॉम ऑफिस, आणि एक्सपिरियन्स जसं सांगितलंय 2 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स असणं रिक्वायर्ड आहे. एज्युकेशनल डिटेलमध्ये BCom, BBA, BMS, MCom, MBA किंवा PGDM ज्यांची डिग्री आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. जी सेकंड कंपनी आहे पहा, ते क्रॉस कंट्री इन्फोटेक कंपनीचं नाव असणार आहे. आता याच्यामध्ये त्यांची जॉब डिस्क्रिप्शन काय आहे किंवा त्यांचं स्क्रीनिंग कसं असणार आहे, इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी असणार आहे, डेट काय आहे आणि लोकेशन कसं आहे, आता आपण याच्याविषयी माहिती देऊया. तर क्रॉस कंट्री पहा ही सेनापती बापट रोड या ठिकाणी कंपनी आहे आणि चांगली कंपनी आहे. सॉफ्टवेअर कंपनी पण ते डेल्ट करते आणि प्लस US मधलं जे हेल्थ केअर डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी बॅकएंड साठी ते वर्क करते पहा. आता याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे, काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कशा प्रकारे तुम्हाला स्वतः प्रिपेरेशन करून इंटरव्ह्यूला यायचं आहे, आपण याच्याविषयी आता माहिती देऊया. तर कंपनीचं नाव तुमच्या लक्षात आलं असेल पहा, क्रॉस कंट्री इन्फोटेक आहे. पुणेच लोकेशन असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन समजून घेऊया याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. त्यांनी सांगितलेलं आहे की यू मस्ट हॅव स्किल्स इंग्लिश कम्युनिकेशन, एक्सेल आणि टायपिंग. तुमचं काही टायपिंगचे कोर्स वगैरे झाला असेल तर तेही तुम्ही याच्यासाठी रिझ्यूम मध्ये मेन्शन करू शकता. आणि डिझिग्नेशन जे राहणार आहे ते राहणारे तुमचं प्रोसेस असोसिएट. इलिजिबिलिटी यासाठी राहणारे ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आणि वेन्यू समजून घ्या, क्रॉस कंट्री इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, 4th फ्लोर, 401 and 402 नेक्स्ट जेन एव्हेन्यू, सर्वे नंबर 103, भैरटवाडी, SP रोड नियर सेनापती बापट रोड, नियर ICC ट्रेड टावर, पुणे, महाराष्ट्र. नियरेस्ट लँडमार्क दिले विजय सेल्स लेन अबो SBI बँक. ठीक आहे. या ठिकाणी पहा रिक्वायर्ड स्किल काय काय असणार आहे. तर त्यांनी सांगितले एक्सलंट रिटन अँड व्हर्बल इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, टायपिंग स्पीड 25 WPM अँड 95% ॲक्युरन्सी. त्यांनी ऑलरेडी सांगितले बेसिक नॉलेज ऑफ एक्सेल, रिलेव्हंट एक्सपिरियन्स असेल, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड पहा. कॅन्डिडेट प्रोफाईल मध्ये काय सांगितले, रोटेशनल विकली ऑफ्स अँड रोटेशनल नाईट शिफ्ट असणार आहेत. ठीक आहे. आता त्यांनी काय माहिती दिली की नॉलेज अँड स्किल जसं तुमच्या लक्षातच आलायचं बघा, शुड बी हॅव बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, शुड हॅव एक्सलंट टायपिंग स्किल, शुड हॅव गुड स्पोकन अँड रिटन कम्युनिकेशन स्किल. किंवा तुमचं जर नॉलेज असेल वर्ड, एक्सेल, आउटलुक मध्ये, मेल मध्ये, तर हे वेल अँड गुड राहणार आहे पहा. सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारचे असणार आहे हे समजून घ्या. याच्यामध्ये HR स्क्रीनिंग होणार आहे, टायपिंग टेस्ट होणार आहे, फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू अँड फायनल राऊंड ऑफ इंटरव्ह्यू. अशा प्रकारचे पहा सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघ कुलिंग पिरियड आहे 6 महिन्यासाठी. म्हणजे ज्या कॅन्डिडेटने 6 महिन्याच्या अगोदर या कंपनीसाठी किंवा सेम कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल तर ते इलिजिबल नाहीयेत. त्यांनी क्लिअरली मेन्शन केले कुलिंग पिरियड इज 6 months. प्लीज इग्नोर इफ यू ऑलरेडी अटेंड इन द इंटरव्ह्यू इन लास्ट 6 months. ठीक आहे. तर त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे पहा. याच्यासाठी जो त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे तो 1 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स हवा आहे पहा. आणि टोटल पहा या ठिकाणी 50 रिक्रुटमेंट आहेत. तर याच्यामध्ये मग तुमचं सिलेक्शन पण होण्याचे जास्त चान्सेस आहेत पहा. ज्यांचं टायपिंग कोर्स झालेला आहे किंवा डेटा एंट्रीमध्ये त्यांना काय एक्सपिरियन्स आहे किंवा ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड काय एक्सपिरियन्स आहे, तर या ठिकाणी ते कॅन्डिडेट बॅक ऑफिसचा एक्सपिरियन्स आहे. गुड कम्युनिकेशन स्किल रिक्वायर्ड आहे बा. US म्हटलं की मी प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये शेअर करतच आलो, जी कंपनी US किंवा US रिलेटेड वर्क करते, ओरिजिन US आहे, त्या कंपनीसाठी बा कम्युनिकेशन स्किल चांगलंच लागतं. ठीक आहे. तर 1 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स यासाठी रिक्वायर्ड आहे पहा. इंटरव्ह्यूची जी डेट आहे डेट समजून घ्या. 25 मे ला इंटरव्ह्यूला यायचं आहे सॅटरडेला. टायमिंग यासाठी दिलाय 10 AM to 1:30 PM असं त्यांनी सांगितले. आणि टोटल जसं त्यांनी ऑलरेडी सांगितले 50 पेक्षा त्या ठिकाणी जास्त व्हॅकन्सीज आहेत पहा. ठीक आहे. डेट सॅटरडे असल्यामुळं जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे MNC कंपनीमध्ये जर जॉब करत असेल तर त्यांना ऑलरेडी ऑफ असतो, तर तोही तुम्हाला बेनिफिट होईल की तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. थर्ड जी कंपनी आहे आता आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. तर तिसरी जी या ठिकाणी कंपनी आहे तर ते इक्लर्स साठी आहे पहा. आणि कमीत कमी इक्लर्स साठी गेल्या
3 ते 4 महिन्यापासून ड्राईव्ह सुरू आहे पहा. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. प्रोजेक्ट त्यांच्याकडे आलेले आहेत आणि क्लायंटला इक्लरसाठी एवढी रिक्वायरमेंट आहे दोन्ही लोकेशनसाठी, पुणे आणि मुंबई लोकेशन दोन्हीही लोकेशनसाठी रिक्रुटमेंट असणारे ऍज अ फायनान्स अॅनालिस्ट म्हणून रोल आहे. ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे किंवा फ्रेशर आहेत, कॉमर्स बॅकग्राऊंड म्हणजे फॉर एक्झाम्पल बीकॉम झाले, एमकॉम झाले, MBA फायनान्स झाले, डिग्री घेतली फायनान्स मध्ये, तर ते दोन्ही कॅन्डिडेट कॉमर्स बॅकग्राऊंडचे दोन्ही लोकेशनला इंटरव्ह्यूला येऊ शकतात. रिक्रुटमेंट पण चांगले आहे, व्हॅकन्सी पण चांगली आहे आणि कंपनीची जी सध्याची पोझिशन आहे मार्केटनुसार ही पण खूप चांगली. जॉब सिक्युरिटी किंवा तुमचं प्रमोशनसाठी, सॅलरी इन्क्रीमेंटसाठी कंपनी पण खूप बेस्ट असणार आहे. जे कॅन्डिडेट फ्रेशर आहेत ते पण इंटरव्ह्यूला येऊ शकतात आणि मॅक्झिमम ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष रिलेव्हंट एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता कंपनीचं लोकेशन, डेट आणि जॉब डिस्क्रिप्शन याविषयी आपण माहिती घेऊया. तर याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय हे समजून घ्या. लोकेशन पुणे असणार आहे पहा. ऍड्रेस सांगतो, ब्लॉक 01, LG फ्लोर, फेज 2, क्वाड्रांट बिझनेस पार्क, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी 2, पुणे, महाराष्ट्र. हिंजवडी फेज 2 या ठिकाणी ही कंपनी लोकेशन असणार आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जसं मी सांगितलं, फायनान्शियल अॅनालिस्ट म्हणून तुमचा रोल राहणार आहे. याच्यामध्ये पहा काय काय डिटेल्स आहेत हे समजून घ्या. एज्युकेशनल डिटेल मी ऑलरेडी सांगितलंय पहा. असं नाही की फक्त बीकॉम वाले, BSc ज्यांचं झाले किंवा BA झाले, एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. पण फायनान्स रिलेटेड असल्यामुळे ते प्रिफरन्स देतील बीकॉम किंवा ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी. आता फंक्शनल स्किल काय आहे किंवा टेक्निकल स्किल काय आहे ते समजून घ्या. बॅचलर डिग्री बीकॉम, BBA, BBM, BCA, मास्टर डिग्री MCOM, MBA किंवा PGDM, 0 to 2 years experience in investment banking, operational involving project, people, process and client management. Should have basic knowledge of finance, trade life cycle, investment banking and derivatives. ही जी स्क्रीनवर तुम्हाला माहिती पण मिळत असेल पहा की त्यानुसार पहा, फ्रेशर साठी फक्त फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे किंवा जे एक्सपिरियन्स साठी आहे त्यांना कॅपिटल मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग मधला एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, त्यानुसार मग तुम्ही रिझ्यूम मध्ये हे डिटेल मेन्शन करू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल पहा, याचं जे लोकेशन आहे पुणे आहे आणि मुंबई लोकेशन, दोन्ही लोकेशनसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. डेट समजून घ्या, कुठल्या डेटला इंटरव्ह्यू आहे आणि टायमिंग काय असणार आहे. तर याची जी डेट आहे ती 25 मे आहे पहा आणि जो टायमिंग आहे सकाळी 10 वाजेपासून आहे, दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत. तुम्हाला शार्प त्यांनी मेन्शन केले 10 वाजता ऑफिसमध्ये यायचं आहे. तुम्हाला लोकेशन तर मी ऑलरेडी शेअर केलेलंच आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर पण माहिती मिळालीच असेल. तरी तुमचे काही क्वेरीज असेल, काही कन्सर्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. यानंतर पहा, जी चौथी कंपनी आहे ती आवाज फायनान्शियर म्हणून आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पहा, फायनान्शियल रिलेटेड कंपनी आहे, डोमेस्टिक कंपनी आहे आणि जी होम लोन मध्ये कंपनी डेल्ट करते पहा, पुणे लोकेशन साठी त्यांच्याकडे रिक्वायरमेंट असतात. ऍज अ रिलेशनशिप मॅनेजर तुमची डिझिग्नेशन राहणार आहे. ग्रॅज्युएशन यासाठी कंपल्सरी आहे. डेट आणि लोकेशन आणि जॉब डिस्क्रिप्शन, आता याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तुम्हाला इंटरव्ह्यूला कुठे यायचं आहे, लोकेशन कशा प्रकारे असणार आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी काय काय दिलेलं आहे. तर ग्रॅज्युएशन यासाठी कंपल्सरी आहे पहा. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एक कंपनीबद्दल आपण माहिती सांगणार आहे ज्याच्यामध्ये जर तुमचं कम्युनिकेशन थोडंफार जरी वीक असेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर मी याच कंपनीमध्ये बोलत होतो. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला राजेश्वरी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. HR आहेत त्या पहा. डेट जी असणार आहे ते 27 मे 2024 पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. कंपनीचा जो ऍड्रेस आहे हा कुठं आहे पहा, आवाज फायनान्शियर लिमिटेड, ऑफिस नंबर 702 ऑन 7th फ्लोर, कोहिनूर B झोन, अपोजिट श्री छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन, छत्रपती शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र. या ठिकाणी हे लोकेशन असणार आहे. आणि ऍज अ फ्रेशर इंटरव्ह्यू चालले. कुठले फ्रेशर, ग्रॅज्युएशन ज्यांचं कंपल्सरी आहे. जसं मी सांगितलं, रिलेशनशिप ऑफिसर होम लोन मध्ये तुमचे डिजिग्नेशन राहणार आहे. इंटरव्ह्यूचा जो टाइम आहे 27 तारखेपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता, सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये त्यांनी जर एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही येऊ शकता किंवा ऍज अ फ्रेशरला ते प्रिफरन्स देणार आहे, फ्रेशर ग्रॅज्युएट ओनली. तर जॉब डिस्क्रिप्शन त्यामध्ये त्यांनी काय काय दिले, होम लोन साठी पहा, जे पण डिफरंट चॅनेल आहेत मार्केटमध्ये त्यांच्याशी कन्सल्ट करायचं आहे, कस्टमर कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, सेल्स टार्गेट, कन्व्हिन्स करायचं आहे कस्टमरला किंवा रिलेशन क्लायंट सोबत जे आहे ते मेंटेन करायचं आहे. बिझनेस कसा ग्रो होईल याच्यासाठी
जे तुमचं रोल असणार आहे किंवा मीटिंग क्लायंट सोबत असणार आहे, डॉक्युमेंट प्रोसेस, डॉक्युमेंटेशन जे हँडल करायचे आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यू डॉक्युमेंट करणं, प्रोसेस फाईल करणं किंवा कोऑर्डिनेट विथ सँक्शन टीम सोबत करायचं आहे. तर या प्रकारचं पहा जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हटलं की तुम्हाला माहिती टार्गेट पण आलं आणि त्याच्यासोबत जर तुम्ही टार्गेट अचीव्ह केलं सो यू विल गेट गुड अमाऊंट ऑफ एन इन्सेंटिव्ह. ठीक आहे, तर कंपनीचं नाव तुमच्या लक्षातच आलं असेल पहा, त्याचं सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तुमचा रोल राहणार आहे आणि 27 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. ऍज अ फ्रेशर ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. ठीक आहे, पाचवी आणि जी लास्ट कंपनी आहे कॉग्निझंट साठी जे रिक्रुटमेंट असणार आहे, ज्या व्हॅकन्सी आहेत, आपण आता त्याच्याविषयी माहिती देणार आहोत. कंपनीचे काय काय डिटेल आहे किंवा लोकेशन काय आहे किंवा कशामध्ये कंपनी सध्या हायरिंग करत आहे, आता आपण त्याच्याविषयी माहिती देणार आहोत. तर कॉग्निझंट मध्ये येताना तुम्हाला काय काय कॅरी करायचं आहे किंवा कशा प्रकारे इंटरव्ह्यू असणार आहे आता याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. तर तुम्हाला येताना पहा तुमच्याकडे एक अपडेट रिझ्यूम असला पाहिजे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे, गव्हर्नमेंट आयडी प्रूफ कुठलेही एक असलं पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी हे मेंडेटरी आहे. तुम्हाला फिजिकल त्या ठिकाणी सिक्युरिटी चेकसाठी कॅरी करायचं आहे. सोबत तुमच्याकडे फिजिकल अवेलेबल असलं पाहिजे. जे पण तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये 10वी 12वी प्रोव्हिजनल डिग्रीचे सर्टिफिकेट आहेत. ठीक आहे ना, जे पण तुमचे एज्युकेशनल डिटेल्स आहे, एज्युकेशनल सर्टिफिकेट आहे, डॉक्युमेंट्स आहेत, ते पण तुमच्या सोबत कॅरी करायचे आहेत. पहा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कॅमेरा वगैरे नसला पाहिजे. ठीक आहे, किंवा लॅपटॉप पण कॅरी करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहा आता आपण त्यांचे जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, लोकेशन पुणेच आहे, पुणे महाराष्ट्र फेज 3 हिंजवडी फेज 3 मध्ये कंपनी आहे. तुम्ही मॅपला जरी गुगल मॅपला सर्च केलं तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. पहा कॉग्निझंट सध्याचा जर विचार केला ऍज पर मार्केट रेट तर कॉग्निझंट ही टॉप 5 मध्ये ऑलरेडी डेट करते. पहा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये पण आहे, युएस बॅक ऑफिस मध्ये पण आहे, हेल्थ केअर मध्ये कंपनी डेल्ट करते आणि लास्ट 3 क्वार्टरचा जर विचार केला तर कंपनीचा बिझनेस पण चांगल्या प्रकारे रन होतोय. काही त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट आहेत 2020 पासून ते अजून पण हायब्रिड मध्ये वर्क फ्रॉम ऑफिस करतायत, काही वर्क फ्रॉम होम पण करतायत, हायब्रिड मोड पण चालू आहे, डिपेंड्स ऑन प्रोसेस. ठीक आहे, ऍज अ जॉब सिक्युरिटी किंवा कंपनीचं जे मार्केट मधले नाव आहे हे पण खूप चांगलं आहे. म्हणजे तुमचं ऍज अ रिझ्यूमवर तुम्ही एक्सपिरियन्स मेन्शन केला, प्रिव्हियस कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्किंग केलेलं आहे, तर ऍज अ कॉग्निझंट म्हटलं तर त्यांना माहिती की ऑलरेडी चांगल्या कंपनीतून आले तर तुम्हाला एक वेल अँड गुड बेनिफिट होणार आहे. आता आपण जॉब डिस्क्रिप्शन बद्दल माहिती घेऊया. याच्यामध्ये कोणाकोणासाठी रिक्रुटमेंट असणार आहे किंवा काही जॉब डिटेल्स दिलेले आहे. ज्या पण कॅन्डिडेटने युएस हेल्थ केअर मध्ये काम केलेलं आहे, म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स आहे कशामध्ये चार्ज एंट्री, युएस हेल्थ केअर, पेमेंट पोस्टिंग, डॅनियल मॅनेजमेंट, मेडिकल बिलिंग, ठीक आहे ना, तर इन्शुरन्स रिलेटेड ज्यांनी युएस हेल्थ केअर मध्ये काम केलेलं आहे तर असे कॅन्डिडेट येऊ शकतात. मोर दॅन 100 रिक्रुटमेंट आहेत, 100 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत, त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन पण इझिली होऊ शकतं. काय काय त्यांनी सांगितले समजून घ्या. एक्सपिरियन्स इन युएस हेल्थ केअर, आरसीएम विथ पेमेंट पोस्टिंग एक्सपिरियन्स, नॉन व्हॉइस रोल साठी, एबिलिटी टू प्रायोरिटाइज वर्क, प्रोएक्टिव्ह टीम प्लेयर, ठीक आहे, किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमच्याकडे अनालिटिकल स्किल असलं पाहिजे, गुड व्हर्बल अँड रिटन कम्युनिकेशन स्किल, शुड बी रेडी टू वर्क इन नाईट शिफ्ट, युएस शिफ्ट साठी वर्क तुम्ही केलं पाहिजे पहा किंवा त्यासाठी रेडी असलं पाहिजे तुम्ही. तर पहा युएस हेल्थ केअर साठी आहे प्रज्ञा यांचं नाव आहे, HR यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी जी सेकंड त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की AR कॉलिंग, म्हणजे ज्या कॅन्डिडेटला एअर कॉलिंग किंवा डॅनियल मॅनेजमेंट मध्ये एक्सपिरियन्स आहे तेही येऊ शकतात. ठीक आहे, एक्सपिरियन्स इन युएस हेल्थ केअर, एअर कॉलर्स विथ डॅनियल मॅनेजमेंट एक्सपिरियन्स, व्हॉइस रोल साठी तेही येऊ शकता कॅन्डिडेट. पहा व्हॉइस नॉन व्हॉइस दोन्हीसाठी रिक्रुटमेंट चालू आहे. पहा ज्या पण कॅन्डिडेटला युएस हेल्थ केअर रिलेटेड एक्सपिरियन्स आहे, किती एक्सपिरियन्स पहा 1 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स मेंडेटरी आहे. त्याच्यामध्ये रिजेक्शन, क्लेम सबमिशन, ठीक आहे ना, ज्यांनी पण क्लेम्स मध्ये किंवा पेमेंट पोस्टिंग, बिलिंग, जसं सांगितलं मी चार्ज एंट्री आहे पहा, क्लेम सबमिशन, रिजेक्शन, पेअर करस्पॉन्डन्स मध्ये ज्यांना पण एक्सपिरियन्स आहे असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. ठीक आहे, तर हे पहा टोटल पुण्यातले जे पण टॉप 5 कंपनीज होत्या तर याच्यामध्ये रिक्रुटमेंट होत्या. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल कारण पहा टॉप 5 होत्या आणि डेट पण सगळ्यांची
एक वन डेच होते. त्याच्यामुळे मी म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या कंपन्यांना कव्हर करायचा प्रयत्न करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.